धन्यवाद मॅम. मित्रांनो, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे का, हसणारी प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसते, माहिती आहे का? पण हसणाऱ्या व्यक्तीपेक्षा जी व्यक्ती हसवणारी असते ती अधिक सुंदर असते. तर मी आता नवचैतन्य हास्य क्लब यांच्या प्रतिनिधींना विनंती करते. या ठिकाणी सर आपला वेळात वेळ काढून आलेले आहेत गणेश राऊत सर यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. गणेश राऊत सर. थोडंसं अगोदर बोलतो त्याबद्दल क्षमस्व. मला अगोदर माहीत असतं सराफ सर इथं उपस्थित आहेत तर मी या कार्यक्रमाला आलोच नसतो, कारण त्यांच्यासमोर भाषण करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट असते. सकाळीच आमचा आता हेरिटेज वॉकचा कार्यक्रम झाला आणि आता मी इथं संध्याकाळी मला परत भांडारकरमध्ये एक मुलाखत घ्यायची आहे. तर अगदी थोड्या वेळामध्ये तुम्हाला कंटाळा येणार नाही असं एक 5-6 मिनिटं बोलतो आणि मग मी इथून जाईन. गेली 2012 पासून आम्ही हेरिटेज वॉक घेतो. माझ्या आयुष्यातला सगळ्यात संस्मरणीय हेरिटेज वॉक जर कुठला झाला असेल तर तो महात्मा फुले म्युझियममध्ये आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांना नेलं तर आम्ही उरलेल्या लोकांना कुठल्याही वस्तूंना हात लावू देत नाही, परंतु ब्लाइंड स्कूलचे जेव्हा विद्यार्थी आमच्याबरोबर होते त्या प्रत्येकाला आम्ही तिथली शस्त्रास्त्र हाताळू दिली, त्या सगळे पुतळे हाताळू दिले, हत्तीची कवटी हाताळू दिली आणि त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती त्या दिवशी जो आनंद पाहिला तो आयुष्यात त्यापूर्वी कधी पाहिलेला नव्हता. त्या दिवशी मला असं वाटलं की परमेश्वराने आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे ते आपलं सार्थकी लागलं. त्यामुळे तो जो अनुभव आहे तो तसा होता. गेली 31 वर्ष मी इतिहासाचा प्राध्यापक आणि बालभारतीमध्ये इतिहास विभागाचा चेअरमन म्हणून काम करायची संधी मिळाल्यानंतर यंदा पहिल्यांदा इयत्ता 3रीच्या पुस्तकामध्ये ब्रेल लिपीचा समावेश केलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांना काहीही अडचण येणार नाही अशा गोष्टी आता आम्ही करतो आहोत. हळूहळू या गोष्टी समजायला लागलेल्या आहेत आणि इतिहासाचा प्राध्यापक असल्यामुळे वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी डू नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री असं म्हटलं जातं. आपण सगळ्यांनी करीम टोपीवाल्याचा धडा आपल्याला होता. 1888 सालीचं जे मोडीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मात्र ही कथा अमेरिकेमध्ये घडलेली आहे. करीम टोपीवाल्याला नातू होतो आणि तो काश्मीरामॅडमचा विद्यार्थी असतो, त्यामुळे खूप हुशार असतो. तो MBA सेल्स होतो. MBA सेल्स झाल्यानंतर तो आजोबांना विचारतो, आजोबा मी काय करू, मी टोप्या विकतो. तर ते म्हणतात, अरे पुण्यातल्या लोकांना टोप्या विकणं सगळ्यात अवघड आहे. पुणेकर स्वतःला टोपी घालतात, त्यांना टोपी घालणारा जन्माला यायचा आहे. तू मुठा नदीचं पाणी पिऊन आडमुठेपणा करू नकोस. पण तरुण मुलगा असतो तो काय ऐकणार नसतो. तो म्हणतो, आजोबा मी तिथेच जाणार, तिथेच टोप्या विकणार. निघतो एवढ्यात बायको बाहेर येते. तो बायकोकडे अत्यंत प्रेमाने बघतो. तो म्हणतो काय? ती म्हणते, नाथ तुमच्या वाचून मी अनाथ, लवकर जा लवकर घरी या, माकडं तुम्हाला काठ्या फेकून मारतील, त्या सगळ्या काठ्या तुम्ही घेऊन या. तो म्हणतो का? ती म्हणती गॅस खूप महाग झालाय आणि होर्मुझ बंदरामध्ये तर काय तेल मिळत नाही, रॉकेलचा पत्ता नाही, तर काठ्या गोळा करून आणा, आपण त्याच्यावर चूल पेटवू. बरं झालं म्हणाला कॉमर्सच्या मुलीशी लग्न केलं. काटकसरी बायको असावी तर अशी. दुसरं पाऊल पुढे टाकतो. बायको म्हणती माकडं तुम्हाला कैऱ्या फेकून मारतील, त्या सगळ्या कैऱ्या गोळा करून आणा. तो म्हणतो कैऱ्या कशाला? ती म्हणते रोज मला रस्ता भाजी करावी लागते, आता मुलाला आपण रोज लोणचं पोळी देऊ, पैसे वाचतील, कारण काटकसर करायला सांगितलेली आहे आपल्याला. चालेल म्हणतो. एवढ्यात त्याची आई बाहेर येते, म्हणजे मुलीची सासू. मराठी भाषेमध्ये 2 शब्द असे भन्नाट तयार झालेत, सासू आणि सून. इथं ज्या सासू आणि सून आहेत त्या त्याला अपवाद आहेत. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचनांना नकार. एकमेव मराठी जगातली एकमेव भाषा आहे जिथे असे 2 शब्द सुरू झाले. त्याच्या लक्षात आला आता यांची भांडणं सुरू होणार. ताबडतोब त्याने सायकलला टांग मारली. 30 जागा 30 माकडं 30 झाडं. तिथेच येऊन झोपला. झोपेतून उठून बसलं तर सगळ्या माकडांनी त्याच्या टोप्या पडवल्या होत्या. पटकन याने एक लाकूड घेतलं, माकडांच्या दिशेने फांदी फेकून मारली. माकडांनी भराभरा याच्या दिशेने सगळ्या फांद्या फेकून मारल्या. यांनी सगळ्या त्या फांद्या गोळ्या केल्या. एक दगड घेतला, माकडांच्या दिशेने फेकून मारला. माकडांनी भराभरा याला कैऱ्या मारल्या. यांनी सगळ्या कैऱ्या गोळ्या केल्या आणि आता यांनी नेहमीप्रमाणे शेवटची डोक्यावरनं टोपी आपटली. विलक्षण सन्नाटा, काहीच हालचाल होईना. हा म्हणाला, अरे मूळ गोष्टीत तर असं नव्हतं, आजोबांनी तर सांगितलं होतं की टोपी खाली टाकली की लगेच माकड पण टोप्या टाकतात. एवढ्यात एक आजोबा माकड आणि त्याचा नातू त्याच्या दिशेने चालत आले. ते जे माकडाच्या माकड नातवाला म्हणाला, ह्याचे खाडकन मुस्काडात मार. आता NEP मध्ये RT कायद्यानुसार शिक्षकांना कोणाच्याही थोबाडीत मारता येत नाही. आमच्या कॉलेजमध्ये माझा विलियन नावाचा विद्यार्थी येतो आणि मी शेजारी चाललो तर लोक म्हणतात त्यातला प्राध्यापक कोण, विद्यार्थी कोण, कारण मी हाडं शिल्लक असलेला शिक्षक आहे आणि व्यासपीठावर बसलेले सगळे
हे हाडाचे शिक्षक आहेत. हा आम्हा दोघांमध्ये मुख्य फरक आहे. खाडकन मुस्काडत बसल्याबरोबर नातू म्हणाला का मला मारलं? ते म्हणाले अरे गदड्या, आजोबा काय फक्त तुला असतात रे, आम्हाला नसतात का? जे इतिहासापासून शिकतात ती माकडं असतात, जे इतिहासापासून शिकत नाहीत ती सांगायला काही हरकत नाही, तुम्ही गेल्यानंतर ठरवा. ज्या दिवशी न्यूटन हा इंग्लंडमध्ये सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता, त्याच दिवशी मी भारतामध्ये आंब्याच्या झाडाखाली बसलेलो होतो. खरं म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध भारतात लागणार होता. मी आंब्याच्या झाडाखाली बसलेलो असताना आंबा खाली पडला, तिकडे सफरचंद खाली पडला. न्यूटननी धावत पळत वर्गामध्ये सफरचंद नेलं, म्हणाला गुरुदेव हे सफरचंद खाली कसं काय पडलं? गुरुदेव म्हणाले बाळा, मानव जातीच्या गेल्या 2500 वर्षांच्या इतिहासामध्ये सफरचंद खालीच पडत होतं, पुढेही खालीच पडणार. तू जर हे शोधून काढलं तर तू खूप मोठा होशील, तू हे शोधून काढ. न्यूटन ताबडतोब घरी गेला आणि विचार करायला लागला. मी गेलो वर्गामध्ये, राऊत नावाचे सर होते. नाहीतरी अलीकडे महाराष्ट्राचा दिवस राऊतांनी बोलल्याशिवाय सुरू होत नाही. मी गणेश राऊतांबद्दल बोलतोय. आता आमच्या घरी माझी बायको सुद्धा माझं ऐकत नाही, ती गोष्ट सोडा. मी गेलो, म्हटलं गुरुजी हे आंबा खाली कसं काय पडला? आता त्यांचं आडनाव राऊत असल्यामुळे ते म्हणाले बाळा आंबा पाहिला इकडे दे. त्यांनी आंबा घेतला, स्वतःच्या पिशवीत ठेवला. ते म्हणाले बघ आंबा कधी मिळाला की मला आणून द्यायचा. मी म्हटलं का हो सर? नाही म्हणे एक वेळच्या लोणच्याचा प्रश्न सुटतो, त्यामुळे आंबाने मी मला आणून द्यायचा. हा आता तुला काय प्रश्न आहे? मी म्हटलं सर अहो हे आंबा खाली का पडला, वर का नाही गेला? ते म्हणाले आणखी जवळ ये. मी जवळ गेलो, खाडकन एक मुस्कळात मारली माझ्या. मी म्हटलं सर का मारलं? ते म्हणाले बाळा, खऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी खऱ्या भारतीय शिक्षकाला कधीच का, कधी, कोणी, कोठे, कसे, केव्हा असे 6 काकारी प्रश्न विचारायचे नसतात. गेली 2500 वर्ष आंबा खालीच पडत होता, पुढची 2500 वर्ष आंबा खालीच पडणार आहे. यंदापासून गेली 5 वर्ष 10वीच्या परीक्षेत आपण आंबा ऑप्शनला टाकलेला आहे. आंब्यावर कधी प्रश्न येणार नाही. तू पहिला घरी जा. मी घरी गेलो आणि मी घोकत बसलो. राम 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 हा प्रथमा राम रामे रामेन द्वितीया, तेच मी घोकत बसलो. त्यामुळे गुरुत्वाकर्षणाचा जो शोध भारतामध्ये लागणार होता तो इंग्लंडमध्ये लागला. न्यूटन आजरामर झाला, मी मात्र तसाच राहिलो, कोरडा तो कोरडा पाषाण. आज इथं आल्यानंतर तुम्ही ज्या सगळ्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आहात ते सगळं बघितलं की रोज मी छोट्या छोट्या गोष्टींसाठी ज्या तक्रारी करतो त्या आता मी आजपासून घरी गेल्यानंतर बंद करेन. गेली 25 वर्ष बायकोला रोज सकाळी पहिला चहा करून देतो, तो वारसा मी पुढे चालवेन. काश्मीरा मॅडमची आईची जी भूमिका आहे ती त्यांनी पुढे चालवावी. व्यासपीठावरती बसलेले सगळे लोक हे अत्यंत चांगलं काम जे करतायत त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं विंदा करंदीकर जे सांगून गेले तर घेणाऱ्यानं घेत जावं, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं एक दिवस त्यांचे हातही घ्यावेत. आजच्या जगामध्ये पाय ओढण्याची स्पर्धा चालू असताना हातात हात मिळवून हात घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं आपण सगळे त्याचसाठी इथे जमलेलो आहोत. मला इथं बोलवलं आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.